लोक बोलत होती की तुम्ही परत त्यांच्यासारखं बोलणार का? मी बोललो कदाचित नसेनचा प्रॉब्लेम होईल, पण प्रयत्न करूया. कारण ते आवाज सगळीकडे घुमणार आहे तुमच्या व्हॉट्सॲपवर. एकच विषय घेतात कुठे गेलो की, आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. काय चाललंय हो? कशासाठी हे सगळं? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्री 7 वर्ष ह्या राज्याचे आहात, हे विसरू नका. तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री, गेल्या 12 वर्षामधून 10 वर्ष तुमच्याच हातात गृह खातं राहिलेलं आहे. हे कर्तव्य बांगलादेशांना ओळखणं आणि काढण्याचं हे 10 वर्ष तुमच्या हातात होतं. ही जिम्मेदारी, ही जबाबदारी ही तुमच्या हातात होती. जर तुम्ही तिथे चुकला असाल तर सरळ सरळ येऊन सांगा, आम्ही चुकलो, अजूनही आम्हाला बांगलादेशी सापडलेले नाहीत आणि ही निवडणूक त्याच्याबद्दल नाहीच आहे. किंवा असंही असू शकतं की मुख्यमंत्री महोदय प्रधानमंत्री महोदयांवर टीका करतात, ज्यांची सत्ता बहुमत दिल्लीमध्ये 12 वर्ष आहे. कारण बांगलादेशानं ओळखण्याचं काम, बांगलादेशाने इथून काढण्याचं काम हे केंद्र सरकारचं आहे आणि राज्य सरकारचं आहे. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, या खोट्या आश्वासनावर जाऊ नका, त्यांच्या फेल्युअरवर जाऊ नका. कारण ही निवडणूक आहे तुमच्या गल्लीची आहे, आपल्या BST बसची आहे, आपल्या पाणीची आहे, वॉटर गटर मीटर ह्याची आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. आणि मुंबई महानगरपालिकेचं जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण करून दाखवलेली कामं आहेत, ती सगळी तुमच्या डोळ्यासमोर आहेत. अनेकदा मला प्रश्न विचारलेला आहे की भाजपवाले म्हणतायत आदित्य की तुम्ही काहीच नाही केलं तुमच्या 25 वर्षाच्या काळामध्ये. इथे सगळे जे महापौर बसलेले आहेत, जे उपमहापौर होते, जे नगरसेवक होते, त्यांना विचारा काय, किंवा मला विचारा, कधीही मला तुम्ही विचारलं, झोपेतून उठवलं तरी विचारलं की 25 वर्षात तुम्ही काय केलं, तर मी तुम्हाला सांगू शकतो की आपण काय काय केलं ह्या मुंबईमध्ये. होय, अभिमानाने सांगू शकतो. गेल्या 25 वर्षामध्ये 1997 मध्ये जेव्हा पहिली आपली सत्ता आली मुंबई महानगरपालिकेमध्ये, 600 कोटीची तूट होती. कुठेही छुपा कर न लावता, कुठेही टोल न लावता, कुठेही छुपा कर वाढवता आपण या मुंबईमध्ये ती तूट भरून काढली आणि 92,000 कोटीच्या ठेवी निर्माण केल्या. हे आपलं आर्थिक नियोजन आहे, हे आपण हिशोब देणारं काम करतो आणि ही आपल्या मुंबईवर जोपासण्याची जी एक प्रथा चालवलेली आहे ती आपण आत्तापर्यंत परंपरा पाळत आलेलो आहोत. पण मग तुम्ही विचाराल, मग ठेवींचं काय केलं? ह्या ठेवी ज्या होत्या त्या प्रत्येक आपल्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक वर्षी आपण त्याचा हिशोब दिला, पैशाचा हिशोब दिलेला आहे आणि या ठेवी आपण मुंबईकरांच्यासाठी वापरलेल्या आहेत. जातपात, धर्म, भाषा, प्रांत न पाहता